24 जानेवारी 2026. मीडियम स्पायसी हा मराठी सिनेमा पाहिला. सगळे पट्टीचे कलाकार आहेत, छान कलाकार आहेत, पण अगदी खूप आवर्जून बघावा असा नाहीये. ठीक आहे, म्हणजे सिनेमा चांगला आहे, पण असं आणि आमच्या पिढीला फारसा आवडेल असा पण नाहीये. आता नीना कुलकर्णी आहे, रवींद्र मंकणी आहे, प्रभाकर आहे, ललित प्रभाकर आहे, सई ताम्हणकर आहे, नंतर बरेच म्हणजे सगळेच बहुतेक ओळखीचे कलाकार आहेत. आणि सिनेमा पण तसा वेगळ्या धर्तीचा असा नाहीये, पण थोड्या वेगळ्या प्रकाराने प्रेझेंट केलेला आहे. तर थोडक्यात ललित प्रभाकर हा नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणीचा मुलगा असतो आणि त्याची एक मोठी बहीण असते. तर ती सध्या डिलिव्हरी करता म्हणून आलेली असते, म्हणजे तिचे दिवस भरलेले असतात पूर्ण आणि ती इथे यांच्याबरोबर राहत असते, सध्या माहेरी आलेली असते. आणि जे ललित प्रभाकरची जी आत्या असते तर तिने लव्ह मॅरेज नसतं केलं, एका मुसलमानाबरोबर ती पळून म्हणजे गेली असते आणि राहत असते लिव्ह इन मध्ये. आणि बरेच वर्ष झाले असतात त्या गोष्टीला, पण अजून तिच्या आईच्या मनातली म्हणजे नीना कुलकर्णीच्या मनातली ती अढी गेलेली नसते, त्याच्यामुळे तिने त्या आत्याशी संबंध संपवलेले असतात. पण वडील आपली बहीण म्हणून कधीतरी अधनमधनं जाऊन काही खास असलं तर जाऊन भेटून येत असतात तिला. म्हणजे त्यांच्या घरात फारसा आत्याचा विषय काढायचा नाही असा एक शिरस्ता असतो. तिची आई नाही तर नीना कुलकर्णी एकदम चिडत असते. आणि ललित प्रभाकर हा शेफ असतो एका हॉटेलमध्ये आणि त्या याची मेन शेफ असते सई ताम्हणकर. तिथेच पर्णपेठे पण एक हे असते, बाहेर ऑर्डर घ्यायला वगैरे याच्याकरता मेन याच्यामध्ये जे घेतात ऑर्डर्स वगैरे ती असते. तर ह्याला मनातल्या मनात ती पर्णपेठे आवडत असते आणि पर्णपेठेला पण हा आवडत असतो, पण त्यांनी एवढा आपला इंटरेस्ट आधी दाखवला नसतो. जसा तो खूप रिझर्व्ह टाईपचा असतो. म्हणजे 32 वर्षाचं वय झालं असं, पण त्याला अजून असं लग्न करावं असं, कारण घरी तो बघत असतो आई वडिलांचे अधनमधनं ओढणारे खटके, परत आपल्या आत्याचं हे असं, आणि अधनमधनं त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्या मित्रांकडनं पण, मित्रांचे ज्यांचे लग्न झालेत त्याचं पण एक मित्र असतो शुभंकर म्हणून, त्याची बायको पूनम ती पण सारखी म्हणजे माहेरी निघून जात असते. त्यांचा पण संसार असा खूप काही हॅप्पी असतो असं नाही. तर त्याला असं म्हणजे खूप लग्नामध्ये इंटरेस्ट असा नसतो. लिव्ह इन मध्ये पण राहावं न राहावं, पटतंय नाही असं, म्हणजे तो इतका अजून हे नसतो आणि मोकळा बोलत नसतो कोणाशी. आता त्याचे मित्र वगैरे सगळे पार्ट्या करतात, ड्रिंक्स घेतात, तर हा पण फारसा असा नाही, तेवढं पुरतं करून आणि हा येऊन जात असतो. म्हणजे फार अगदी त्यांच्या ह्याच्यात हे जात नाही. मग एकदा तो गाडी पार्क करत असताना सई दिसते त्याला एका मुलाशी बोलत असते आणि मग काहीतरी त्यांचं भांडण होतं आणि तो निघून जातो. तर तो सईला नुसतं विचारतो की काय तुझं, म्हणजे ती जरा सॅड दिसते तर म्हणतो, नुसतं विचारतो तो तिला की तू सॅड दिसतेस काय, हे झालं का, म्हणजे मुलाबरोबर काही भांडण झालं का? तर ती म्हणे नाही, ब्रेकअप झालं. आणि ती म्हणते मला येऊन आता इथे 2 महिने झाले आणि आता पहिल्यांदा तू माझ्याशी बोलतो आणि ते पण एकदम डायरेक्टली असं, आपली काही इतकी ओळख आहे का वगैरे. पण मग नंतर ते लोक बोलायला लागतात, चांगले मित्र होतात. आणि मग आणि सईबद्दल असं असतं की सगळ्यांनी असं उडवलेलं असतं, किंवा खरंही असेल जे की तिचे सारखे बॉयफ्रेंड्स बदलत असतात, ती कोणाही बरोबर जाते झोपते म्हणजे असं. आणि ख्रिश्चन असते ती, साऊथ इंडियन ख्रिश्चन. तर तुटक मुटक मराठी बोलत असते. तर हा तिला म्हणजे एकदा म्हणजे मग छान त्यांची होतं, तर एकदा ती अशीच येऊन त्याच्या कारमध्ये बसते, छान त्यांचं ती त्याला डायरेक्ट विचारते की तू माझ्याशी इतका कन्सर्न आहे काय, तर तुला मी आवडते का? तर तो म्हणतो नाही तसं काही नाही, पण हां. तर मग असंच तो म्हणजे थोडेसे जवळ येतात आणि तो किस करायला तर ती त्याला थप्पड मारते आणि बाहेर येते. आणि मग त्याच्यानंतर ती त्याच्याशी बोलणंच बंद करते. पण त्याच्या अगोदर यांनी म्हटलं असतं की मला म्हणजे त्याच्या डोळ्यात दिसत असतं की पर्णपेठे याला आवडते म्हणून. तर तीच उलट सई त्याला एनकरेज करते की बोल तिच्याशी असं तसं. तर मग एकदा पर्णपेठे स्वतःच म्हणते की मला तुझ्याशी बोलायचंय, आपण कुठे भेटूया?
तर ते ठरवतात मग भेटायचं. तर ह्याला असं वाटतं की आता ही आपल्याला सांगेल. अं, आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात. तो तिला एकदा सोडायला जातो घरी, म्हणजे ती स्वतःहूनच म्हणते मला आज तू घरी सोड. तर त्याला अजून होप्स होप्स वाटत असतात की आता ही आपल्याला काहीतरी सांगेल. आणि वाटेमध्ये कार पंक्चर होते तर कारचं टायर पण ती बदलते. म्हणजे तिचे बरेच गुण त्याला असे कळतात. मग तो अजून इम्प्रेस होतो. आणि मग जेव्हा ते भेटतात तिला बरोबर, तर ती सांगते की माझं आमच्याच सोसायटीतल्या एका मुलावर प्रेम आहे आणि आम्ही दोघांनी ठरवलं लग्न करायचं. तर हा एकदम शॉक होऊन जातो. तर तो म्हणतो, ती ओळखते म्हणजे चेहरा. तर ती म्हणते की का बरं तुला आनंद नाही झाला का? आणि म्हणे आनंद झाला मला, पण म्हणे मला असं वाटत होतं की, तर म्हणे तू, मला माहिती होतं की तू माझ्याकडे ओढलाच गेलाय, पण तू कधी बोललास नाही, तू तसं दाखवलंही नाही. त्याच्यामुळे मी वाट पाहत होती. तू जर ह्याच्या आधी म्हणजे त्याच्याशी माझं काही जमायच्या आधी जर तू प्रपोज केलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती. मी तुला म्हणजे हो म्हटलंही असतं. पण आता नाही, आता म्हणे खूप उशीर झालाय. त्याच्यामुळे हा मग परत गेला डिच्चू त्याचा. आणि मग हे ते थप्पडवालं सईचं प्रकरण होते तेव्हाच. आणि मग त्याच्यानंतर सई बोलतच नाही त्याच्याशी. हा तिचा पुष्कळ पाठलाग करतो, हे करतो, पण ती त्याला बिलकुल दाद देत नाही. आणि मग अचानक एक दिवस त्याला ती लोकलमध्ये दिसते. तर मग हा तिचा पाठलाग करतो आणि मग तिच्या घरापर्यंत पोहोचतो. मग काही नाही, मग त्या दोघांचं मोकळं बोलणं होते. मग गलतफहम्या दूर होतात. तो म्हणतो नाही नाही, मी तुला फ्रेंड असं समजतो, असं तसं म्हणजे जमते त्यांचं. मग हा थोडासा रिलॅक्स होतो. मीनव्हाईल हे दाखवलंय की याची बहीणची डिलिव्हरी होते, त्यांना मुलगी होते. त्याच्या आधी त्यांनी घर घ्यायचं ठरवलं असतं. मग ते घर बघायलाही त्यांना मग तो मदत करतो, जिजाजीला वगैरे. आणि त्याच्या त्या मित्राची, शुभंकरची पण बायको पूनम असते, तिचं पण निघून गेलेली असते. तर ती येते भेटायला. मग हा तिला म्हणतो तू असं जगण्यापेक्षा सोडून दे ना. ती म्हणते नाही नाही, मी सोडणार तर त्याला अजिबात नाही, कारण मी कबड्डीची प्लेयर आहे, मला माहिती आहे कसं पकडून ठेवायचं ते. आणि मग काय जे काही होत असेल तर पूनम घरी परत येते आणि हा तयार होतो की मी इकडचं हे शेफचं सोडून देईन आणि तिच्याबरोबर दुसरीकडे जाणार, इंदोरला, म्हणजे कुठे त्यांना जायचं असतं ते जाणार आणि तिथे सेटल होणार. तर म्हणजे पूनम पण हॅप्पी, हा पण हॅप्पी, असं म्हणजे आणि आनंदाने सांगत असतो हा की अरे पूनम आली वापस आणि आम्ही असं असं ठरवलंय. मग त्यांचं म्हणजे सेट होते. नंतर मग आई घरी जातो. तर आईचं आधी तेच रडगाणं असतं की अरे तू 32 वर्षाचा झालास, कधी लग्न करणार आहे, काय आम्ही काय करायचं वगैरे एखादी. आणि त्याचं ना पॅरिसला जायचं पण चाललं असतं, त्यांनी अप्लाय केलं असतं शेफ करता वगैरे म्हणून. तर तिथली नको आणू, असं नको करू, म्हणजे ते टिपिकल गोष्टी चालल्या असतात. तर मग हा चिडून परत बाहेर निघून जातो. म्हणजे अशा घरातल्या टिपिकल गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या वयातल्या मुलांच्या. आणि हे, आणि मग नंतर थोडंसं परत रिलॅक्स दाखवलंय. मग तो प्लॅन करून देतो त्यांना 10 दिवस कुठेतरी फिरून या. आणि त्याच्यात मग तो म्हणजे थोडंसं आई पण मग हे दाखवली आहे की ती म्हणजे आत्या जी असते ती लेखिका पण असते. तर ती पुस्तक वगैरे जे लिहिलेलं, ती म्हणते घ्या घ्या तुम्ही बरोबर पुस्तक, मी बघितलंय, छान लिहितात वगैरे वगैरे असं. मग म्हणजे थोडंसं रिलॅक्स झालं वातावरण त्यांच्या घरातलं दाखवलं. आणि ते लोक फिरायला गेले, नवरा बायको दोघे, म्हणजे रवींद्र मामकडे आणि नीना कुलकर्णी. तर मग हा दाखवलाय की हा आत्याकडे गेलाय. मग आत्याकडे खूप छान वेळ घालवला त्यांनी. आणि म्हणजे पुस्तकं तिची बघितली, तिचे पेंटिंग्स बघितले. ती आता नवीन जे पुस्तक लिहित होती, रोड्सवर वेगवेगळे जे कधी एक्सप्लोअर झालेले नाहीत किंवा जे फेमस आहेत त्यांच्या मागची हिस्ट्री, तर ते अशा त्यांचे डिस्कशन्स होतात. त्याला छान झोप लागते, शांत. मग आत्या म्हणते येत जा असं मधून मधून, मलाही बरं वाटेल. म्हणजे तो एकदम फ्रेश मूडमधनं मग निघतो. आणि मग आत्या त्याला एक ते पुस्तक द्यायला निघते. तर तो म्हणतो की ह्याच्यावर गौरीचं नाव लिही म्हणे. माझी जी नवीन मैत्रीण आहे तिला आवडेल म्हणे पुस्तक, तिला आहे आवड. मग हा डायरेक्टली गौरीच्या घरी जातो, म्हणजे सईता मानकरच्या. आणि मग तिला ते देतो पुस्तक आणि म्हणतो की हे ठेव, माझ्या आत्याने दिलंय वगैरे. मग ते दोघेही म्हणजे
आता या वेळेपर्यंत बऱ्यापैकी असे जवळ आलेले असतात, पण तरी अजून त्यांनी त्यांनी मागच्या वेळेस थप्पड खाल्ली असते, त्याच्यामुळे त्यांनी हिंमत नसते केलेली. पण आणि ती रोमिओ ज्युलियट वाचत असते पुस्तक. तर हा मग विचारतो तिला की हे स्पेसिफिकली का, दुसऱ्या पण तर आहेत लव्ह स्टोरीज. तर ती म्हणते नाही मला आवडते म्हणे हे वगैरे. आणि मग तो ते पुस्तक देतो त्यांनी दिलेलं, आणि मग बाहेर पडतो. ती म्हणतो ठीक आहे मी निघतो. आणि मग दाखवलंय दोघांनाही असं वाटत असतं की त्यांनी मला बोलवावं, हिने मला बोलवावं, असं असं. आणि आतापर्यंत एकदा दोनदा जेव्हा पण तो तिच्याकडून निघालेला असते, तर ती काही वर बाल्कनीत आलेली नसते. पण आता हा बाहेर येतो, पाऊस चालू असतो, पावसात चिंब भिजतो, आणि ती मग वर बाल्कनीत आलेली असते. आणि मग तो ओरडून विचारतो की तुला मी रोमिओ आहे, तुला माझी ज्युलियट व्हायला आवडेल का? तर ती म्हणते येस येस करून, आणि ती धावत खाली येते आणि तिथेच सिनेमा संपतो. तर थोडक्यात आजच्या पिढींचे प्रेम प्रकरण किंवा वेळ त्यांना घ्यायचा असतो की आपलं जमेल न जमेल काय, म्हणजे साशंक असतात एकूण वातावरण वगैरे बघून, तर कसे रिॲक्ट होतात वगैरे. तर अशा प्रकारचा सिनेमा ठीक आहे, एकदा बघण्यासारखं आहे.